श्री स्वामी समर्थ. माणूस आपल्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो. काही गोष्टी करताना त्याच्याकडून अनावधानाने चुका होत असतात आणि कामाच्या व्यस्ततेमुळे त्याचे त्या चुकांकडे आपोआप दुर्लक्ष होते आणि त्यामुळे मग त्याला दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. थोडक्यात काय, ज्ञानाच्या अभावामुळे काही गोष्टी माणसाकडून घडतात आणि त्याचा दुष्परिणाम त्याच्या आयुष्यावर होतो. अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे चुकीच्या दिशेने पाय ठेवून झोपणे. आपल्या प्राचीन वास्तुशास्त्रात व्यक्तीची झोपण्याची दिशाही निश्चित केली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या दिशेने पाय करून अजिबात झोपू नये. जर तुम्ही या दिशेला पाय करून झोपलात तर पैसा निघून जातो. तुमच्या घरात पैशाची तंगी निर्माण होते. वास्तुशास्त्र असं मानतं की प्रमुख 4 दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. त्यापैकी पैसा नष्ट करणारी दक्षिण दिशा आहे. म्हणूनच आपण रात्री झोपताना दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये. या दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने आपल्या घरातील लोक वारंवार आजारी पडतात आणि आजारावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. परिणामी घरामध्ये तंगी निर्माण होते. तसेच त्या घरात नवीन उद्योग व शुभकार्य पार पडत नाहीत. या कामात सतत अडथळे निर्माण होतात. तसेच दक्षिण दिशा ही यमदेवाची दिशा आहे. शरीरातून सकारात्मक ऊर्जा निघून जाते. प्राचीन वास्तुशास्त्र सांगते की जर एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेने पाय करून झोपली तर त्याच्या शरीरातील सर्व सकारात्मक ऊर्जा निघून जाते. कारण चुकीच्या दिशेने पाय करून झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. चुकूनही या दिशेला पाय करून झोपू नका. वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेने पाय करून झोपू नये. याशिवाय पश्चिम दिशेला डोके करून सुद्धा झोपू नये. त्याचाही तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आता बघू चुकीच्या दिशेने पाय करून झोपल्यास काय होते. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की जर व्यक्ती पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपत असेल तर त्या व्यक्तीच्या मनात सतत नकारात्मक विचार येऊन त्याला भीतीदायक स्वप्ने पडू शकतात. आता बघूया कोणत्या दिशेला पाय करून झोपावे. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख, समृद्धी, शांती, संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. याशिवाय पूर्व दिशेला डोके ठेवून झोपल्याने अधिक ज्ञान प्राप्त होऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहावे आणि आपली गरिबीची स्थिती दूर होऊन आपणही श्रीमंत व्हावे असे जर वाटत असेल तर तुम्ही देखील या दिशेला पाय करून अजिबात झोपू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा.